नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल। मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत येत आहे। तर अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया सर्वांना मंगलमय शुभेच्छा। थोडा व्लॉग यायला उशीर झालेला आहे आणि तर त्याच्याबद्दल सॉरी। सो मस्त अशी सकाळ सकाळ पूजा केली होती आणि पूजा केल्याच्या नंतर मग एकीकडे स्वयंपाकाची लगबग होती आणि अक्षय तृतीया म्हटलं आणि गावाकडे स्वयंपाक म्हटलं की चुलीवर आलाच, तर पुरणपोळी चुलीवरच डाळ मम्मीने शिजायला घातली होती। तर माझं सगळं आवरेपर्यंत डाळ शिजली होती। तर मग मी लगेच घरामध्ये तळून घेतलं, जेणेकरून मग स्वयंपाक पटकन उरकतो आणि 12च्या नंतर नैवेद्य दाखवून नंतर पित्र जीव घालायला लागतात। त्याच्यामुळे मग लवकर पटपट स्वयंपाक करून घेतला आणि बाहेर ऊन लागतं चुलीवर, त्याच्यामुळे सुद्धा स्वयंपाक उरकून घ्यायचा होता। त्याच्यामुळे फास्टमध्ये मी घरातलं आवरलं, मम्मीने बाहेरला आवरलं। तळेपर्यंत मम्मीचं पुरण परतवायचं झालं होतं आणि पुरण परतवल्याच्या नंतर ते वाटायचं आजीकडे काम दिलेलं होतं आणि पुरण आजीने थोडं वाटल्यानंतर म्हणलं मला मी पण म्हणजे जवळजवळ 7-8 वर्ष झालं असं पद्धतीचं पुरण वाटलं नव्हतं। मग आजीने अर्ध वाटल्याच्या नंतर मग म्हटलं चला मला येतंय का नाही बघण्यासाठी सुद्धा मी थोडंसं चुलीवर पाट्यावरून ठेव पुरण मी सुद्धा वाटलं होतं आणि खरंच खूप दिवसातून असं काम करून मला सुद्धा खूप छान वाटलं। आता आपल्या शहरामध्ये तर असं होतच नाही आणि शक्यतो गावाकडे सुद्धा क्वचित ठिकाणीच पाट्यावर पुरण वाटतात, ज्यांना सवय असते त्यांना। शक्यतो आता असं कोण वाटत नाही। चल मला आता आमच्या घरी वाटायचं होतं म्हणून चला म्हटलं व्हिडिओ थोडासा शूट करावा आणि स्वयंपाक उरकवायचा होता, त्याच्यामुळे पटकन स्वयंपाक आटपला। अक्षय तृतीया दिवशीच मग संध्याकाळी आम्ही चिवडा आणि शेंगदाण्याचे गुळाचे लाडू केले। याचं कारण असं होतं की मम्मी देवाला चालली होती, म्हणजे सप्तशृंगी देवी, वणीची देवी, आय थिंक असे 5-6 देव होते। त्याच्यामुळं मग म्हटलं मम्मी तर म्हटली ती चिवडाच कर, पण म्हटलं नको काहीतरी गोड किंवा पौष्टिक इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हटलं गुळ शेंगदाण्याचे लाडू परफेक्ट आहेत, तर पटकन करून घेतले। आणि संध्याकाळचं वातावरण #गावाकडचं वातावरण असं होतं, तरी मला थोडंसं लेट झालं कारण की मी लाडू करत होते आणि पक्षी एकदम संध्याकाळी सनसेट व्हायच्या टायमाला छान मस्तपैकी उडतात। आणि हा आहे आड जिथे आम्ही लहानपणी पाणी शेंदायचो आणि आत्ता सुद्धा कधी कधी गावाकडे आलं की पाणी शेंदावं असं वाटतं, पण डोळे वाकून बघितलं की शेंद वाटत नाही, कारण की खूप पाणी खोल गेलेलं आहे आणि मला जसं कळतं तसं या आडातलं पाणी कधीच आटलेलं नाही आणि आटू पण नाहीये। सो #गावाकडचं वातावरण।